1028.97 कोटी विमा कंपन्यांना वितरणाची कार्यवाही या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. दिली आहे त्याप्रमाणे मी माहिती घेतली असता 2023चा खरीप 77 कोटी पीक विमा हा येणं अजून बाकी आहे. 23-24चा रब्बीचा पीक विमा बाकी आहे. तर 2023 व रब्बी खरीप 2023 व रब्बी 2023-24 मधील एकूण 262.70 कोटी विमा नुकसान भरपाई प्रलंबित असून त्याचे वाटप प्रगतीपथावर आहे. खरीप 2024चा 400 कोटीचा पीक विमा बाकी आहे. राज्याने 1015 कोटी अजून पीक विम्याचे भरले नाही म्हणून विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना पैसे दिलेले नाही. राज्याचा हप्ता लवकरात लवकर 8 दिवसाच्या आतमध्ये या ठिकाणी विमा कंपनीला भरण्यात येईल आणि त्यानंतर लगेच ते शेतकऱ्यांना पैसे अदा करण्यासाठी शासन त्या ठिकाणी डीबीटीच्या मार्फत प्रयत्न करेल. 15 दिवसाच्या आतमध्ये शासनाकडून सर्व शेतकऱ्यांना विम्याची रक्कम जाईल अशा प्रकारचं मी सभागृहाला आश्वासित करतो. खरीप हंगाम 2024 मधील राज्य शासन विमा हप्ता 1028.97 कोटी विमा कंपन्यांना वितरणाची कार्यवाही या ठिकाणी प्रगतीपथावर आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुठल्याही शेतकरी हा पीक विम्यापासून वंचित राहणार नाही यासाठी शासन निश्चितपणे काळजी घेईल. 4 ट्रिगर ऐवजी 1 ट्रिगर का केला? राज्याचा व केंद्राचा वाटा समान असताना हा बदल का केला असा एक प्रश्न आमच्या सन्मान्य सदस्यांनी विचारलेला आहे. सर्वसमावेशक पीक विमा योजनेअंतर्गत 1 रुपयात पीक विमा देण्याचा निर्णय झाल्यापासून या योजनेचा गैरप्रकारे फायदा घेण्याचे प्रमाण वाढल्याचे मोठ्या प्रमाणात निदर्शनास आले. विमा कंपन्यांच्या कार्यपद्धतीबाबत देखील शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. त्यामुळे सर्वसमावेशक पीक विमा योजनेत बदल करून पीक कापणी प्रयोगावर आधारित सुधारित पीक विमा योजना राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामध्ये पेरणी न होणे, स्थानिक नैसर्गिक आपत्ती, काढणी पश्चात नुकसान व मध्य हंगाम प्रतिकूल परिस्थिती या 4 वैकल्पिक जोखीम बाबी वगळून केवळ पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई या अनिवार्य जोखीम बाबीचा समावेश आहे.